गुड मॉर्निंग. दसऱ्याच्या निमित्ताने आज केला होता मी व्हेज कोरमा. आणि हो, माझ्या झटपट रेसिपीज साठी मला छान असं चॉपर पाहिजे होतं आणि ऑनलाईन भाज्यांबरोबर मी एक चॉपर मागवलं आणि ते इतकं छान निघालं की इतके दिवस मी ते का मागवलं नव्हतं याचाच मी विचार करत बसले. आणि जर या चॉपरची लिंक हवी असेल तर माझ्या बायो मध्ये नक्की जाऊन चेक करा. आता वळूया आजच्या रेसिपीकडे, जी आहे व्हेज कोरमा. त्यासाठी झटपट मी वाटण बनवून घेतलं. काजू, ओलं खोबरं, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरं या सगळ्याला मी आधी पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटून घेतलं. तुम्हाला हवं असेल तर हे सगळं फ्राय करून थोडेसे खडे मसाले ऍड करूनही तुम्ही वाटण बनवू शकता. मग पॅन मध्ये तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा, जो मी चॉपर मध्ये बारीक केला होता, तो आधी फ्राय करून घेतला. चॉपर मधूनच बारीक केलेला टोमॅटो कांद्यामध्ये टाकून सगळं मऊ होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घेतलं. आता कांदा आणि टोमॅटो मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये मीठ ऍड करते. तुम्ही रेसिपीच्या शेवटी पण मीठ ऍड करू शकता. मग कांदा आणि टोमॅटो मध्ये वाटण घालून सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलं. त्यामध्ये ऍड केलं हळद, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला. आता या भाजीमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घालू शकता. माझ्याकडे फ्लॉर, मटार आणि गाजर एवढेच अवेलेबल असल्यामुळे मी त्यापासूनच व्हेज कोरमा बनवला. आता कांदा टोमॅटो वाटणाच्या मिक्सचर मध्ये भाज्या ऍड केल्या, थोडंसं पाणी ऍड करून व्यवस्थित शिजून घेतल्या आणि झाला आपला व्हेज कोरमा तयार. पुरी, व्हेज कोरमा, रबडी, मसाले भात, साधा भात, वरण आणि कोशिंबीर असा आमच्याकडे दसऱ्याचा बेत होता. आणि व्हेज कोरमा तर इतका छान झालेला, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा.